मित्रांनो, काल महाराष्ट्र विधानसभा 2024 निवडणुकींचा निकाल जाहीर झाला. पण राजसाहेब ठाकरे यांच्या मनसे पक्षाचा काल एकही उमेदवार निवडून आले नाही. राजसाहेब ठाकरे यांचा संघर्ष खूप वर्षापासून चालत आलेला आहे. काही लोक म्हणतात की बाळासाहेब ठाकरेंसारखा संघर्ष राज ठाकरे यांच्या आयुष्यात चालू झालेला आहे. पण तसेच राजसाहेब ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हेही देखील पडलेले आहेत. त्यांना 16,000 मतांनी महेश सावंत यांनी पराभूत केलेले आहे. तसेच मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील 62,000 मतांनी पराभव झालेला आहे. तसेच मनसेचे ढाण्यावाग अविनाश जाधव यांचा 78,000 मतांनी संजय केळकर यांनी पराभव केलेला आहे. तसेच राज ठाकरेंचे सख्खे मित्र बाळा नांदगावकर यांचा 7,000 केवळ मतांनी पराभव झालेला आहे ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवाराकडून. तसेच संदीप देशपांडे वरळी विधानसभेतून उभे होते, त्यांचा 44,000 मतांनी पराभव झालेला आहे. तसेच गजानन काळे जे बेलापूर मतदारसंघातून उभे होते, त्यांच्या 67,000 मतांनी पराभव झालेला आहे. आता राजसाहेब ठाकरे यांच्या आयुष्यात हा संघर्ष कधी संपेल याचा कोणालाही अंदाज नाही, पण त्यांचा खूप मोठा चाहता वर्ग आहे हे नक्कीच. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय शिवराय, जय जिजाऊ.